तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आलं आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये देशाचा जीडीपी 6.3 ते 6.8% राहील असा अंदाज आहे। आर्थिक सर्वेक्षणानुसार महागाई कमी होण्याची शक्यता आहे। देशात गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। एआय मुळे मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते, बेरोजगारी वाढू शकते असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलाय। नेमकं या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल मांडला गेला, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाचा जीडीपी हा 6.3 ते 6.8% मध्ये येऊ शकतो। 25-26च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होईल, देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत होत राहील, गुंतवणुकीत तात्पुरती घट आणि धोरणातील बदलांचा व्यापारावर परिणाम होऊ शकतो। एआय मुळे मध्यम वर्ग गरिबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते, बेरोजगारी वाढू शकते, त्यांचे वेतन अर्थात पगार कमी होऊ शकतो। जागतिक व्यापाराचं चित्र झपाट्यानं बदललंय, त्यामुळे भारताच्या निर्यात वाढीपुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आर्थिक वर्ष 25-26 मध्ये देशाचा जीडीपी हा 6.3 ते 6.8% दरम्यान राहणार असं आर्थिक सर्वेक्षणामध्ये म्हटलेलं आहे।